तर कोरीगडच्या ह्याच त्या जगप्रसिद्ध पायऱ्या ज्याच्यामध्ये मुसळधार पावसामध्ये धबधब्यासारखं पाणी वाहत असतं आणि पावसाळ्यातल्या ह्या आकर्षणासाठी बरेच जण या किल्ल्याला भेट देत असतात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत ते सह्याद्रीमधल्या एका अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य किल्ल्यावरती, ज्या किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत पाहता येते। ह्या किल्ल्याच्या चारही बाजूने 360 अंशाने आपल्याला संपूर्ण सह्याद्रीचे दर्शन घडते। तर याच कोरीगडावरती यायचे कसे, इथे आल्यानंतर काय काय पाहायचे, इथला इतिहास नक्की काय आहे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आम्ही सकाळी लवकरच पुण्याहून कोरीगडला जायला निघालो। जुलैचा महिना असूनही पाऊस अजिबात नव्हता, पण मागच्या आठवड्यात मात्र पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे रौद्र रूप दाखवून आपले टार्गेट पूर्ण करून घेतले होते। त्यामुळे सह्याद्रीमधले पाण्याचे सगळे प्रवाह आणि धबधबे प्रवाहित झाले आहेत। तर मित्रांनो, कोरीगडला जाण्यासाठी सह्याद्रीतल्या या जंगलाच्या रस्त्यातून जावं लागतं, पण मागच्या आठवड्यात झालेल्या भयंकर पावसामुळे जागोजागी हे असे दरडी कोसळलेले किंवा लँडस्लाईड झालेले पाहायला मिळतात। आता याच भागात जर बघितलं तर वरच्या ह्या डोंगरावरून माती आणि दगडांचा मोठा ढिगारा हा इथं खाली आलाय आणि मागच्या आठवड्यामध्ये हा पूर्ण रस्ता ह्या दगडाने आणि ढिगाऱ्याने पूर्ण व्यापलेला होता। आता मात्र हे सगळं साफ करून रोड थोडासा मोकळा केलेला दिसत आहे। तर आता आपण पुण्यापासून साधारण 3 तासांचा आणि 70 किलोमीटरचा प्रवास करून कोरीगडच्या या पायथ्याच्या पेठ शहापूर या गावात पोहोचलोय। या इथे पार्किंगची व्यवस्था आहे, इथे आपण गाडी लावून आता या मागे दिसणाऱ्या कोरीगडावरती जाणार आहोत। साधारण 3 वर्षांपूर्वी कोरीगडचा हाच ट्रेक आम्ही भर पावसात केला होता। तेव्हा गडावर मुसळधार पाऊस तर होताच, त्याचबरोबर सगळीकडे ढग पसरलेले होते। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कोरीगड भर पावसात आणि पाऊस नसताना कसा दिसतो ह्या दोन्ही गोष्टी पाहणार आहोत। कोरीगडच्या पायथ्याच्या ह्या पेठ शहापूर गावातल्या पार्किंगमध्ये गाडी लावली की रस्त्याच्या बाजूनेच इथून एक पायवाट वर जाते। ह्या पायवाटेने आपण सरळ चालत गेलो की बरोबर गडावर पोहोचतो। चला निघूयात। मुख्य रस्त्यापासून ही छोटीशी चढण चढून वर आले की ही सोपी पायवाट लागते, जी गडाच्या पायथ्याच्या ह्या घनदाट झाडांमधून जाते। ट्रेक सुरू केल्यापासून ही पायवाट बऱ्यापैकी चांगलीच आहे। आजच्या आपल्या या कोरीगडच्या ट्रेकमध्ये आम्ही एकूण 4 जण आहोत आणि सर्वात लहान ट्रेकर आजचा आहे वरद, हॅलो, त्यानंतर अर्णव आणि गायत्री। ही वाट मध्ये मध्ये थोडी खडकाळ आहे, तर काही ठिकाणी वाटेतून पाण्याचे छोटे छोटे ओहळ वाहत असतात। चालायला सुरुवात केल्यानंतर अगदी 5 मिनिटांमध्ये आम्हाला वाटेमध्ये हा एक सुंदर छोटासा धबधबा दिसला। आता इथे मस्तपैकी भरपूर फोटो काढून आम्ही पुढच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत। ह्या ट्रेकमध्ये जागोजागी झाडांवर ह्या अशा रिबिन्स लावलेल्या आहेत, त्यामुळे चुकण्याची अजिबातच शक्यता नाही। संपूर्ण ट्रेकमध्ये वाटेत हे असे नाश्त्याचे स्टॉल्स आहेत, जिथे गरमागरम भजी, मॅगी, लिंबू सरबत, मक्याचे कणीस असा मस्त नाश्ता मिळत असतो। कोरीगडच्या ह्या ट्रेकचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण ट्रेकमध्ये चालत असताना आपल्याला समोरच हा उत्तुंग कोरीगड पाहायला मिळत असतो।
त्यामुळे आपली चालण्याची आणि गड चढण्याची ऊर्जा कायम वाढत असते. साधारण 1 किलोमीटर चालून आल्यानंतर आपल्याला असे 2 रस्ते लागतात. त्यातला उजव्या बाजूच्या रस्त्याने आपण पुढे गेलो की आपल्याला कोरीगड लागतो. वाटेत जागोजागी हे असे बाण दाखवले आहेत, तर काही ठिकाणी रिबन लावलेले आहेत. त्यामुळे अगदी सहजपणे न चुकता आपण हा ट्रेक करू शकतो. आता ना वाटेत आम्हाला महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून ज्याला ओळख मिळाली आहे ते ब्लू मॉर्मॉन फुलपाखरू दिसले. इतक्या जवळून ह्या सुंदर राज्य फुलपाखराचे दर्शन झाल्यामुळे आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखेच वाटले. ट्रेकिंगचा सुरुवातीचा हा टप्पा गडाच्या पायथ्याशी ह्या जंगलातून जातो. त्यामुळे आपल्याला इथे झाडांचं असं सुंदर आच्छादन बघायला मिळतं व ह्या झाडांच्या कमानीतून जाता येतं. वरून जोरदार पाऊस पडतोय. ही अवघड वाट आहे आणि वाटेवरून सगळीकडून पाणी येते जोरात वरून खाली. किल्ल्याचा हा साधारण अर्धा ट्रेक झाल्यानंतर इथल्या वाटेवरच्या एका मोठ्या दगडावरती ही गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. तर साधारण 1.5 किलोमीटरचा ह्या जंगलातला ट्रेक करून आल्यानंतर आपण आता ह्या पायरी मार्गाजवळ पोहोचतो. इथून पुढचा हा संपूर्ण ट्रेक या पायऱ्यांनी असणार आहे. इथे या बाजूला या बोर्डवरती किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही किल्ल्याला भेट देताल तेव्हा आवर्जून हा गडाचा इतिहास वाचलाच पाहिजे. आता इथून पुढे गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत ह्या अशा पायऱ्या आहेत. तशी चढण फारशी अवघड नाहीये. साधारण 15 ते 20 मिनिटात आपण ह्या पायऱ्या चढून गडावर पोहोचतो. पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर मध्ये आपल्याला हे छोटेसे सुंदर गणेश मंदिर दिसते. गणेश मंदिराच्या बाजूलाच डोंगरातल्या ह्या दगडात खोदलेल्या खोल्या सुद्धा इथे आपल्याला बाजूला पाहायला मिळतात. कोरीगडच्या ह्याच त्या जगप्रसिद्ध पायऱ्या ज्याच्यामध्ये मुसळधार पावसामध्ये भरपूर पाणी धबधब्यासारखं वाहत असतं आणि ह्याच पावसाच्या पाण्याच्या आकर्षणासाठी बरेच जण या कोरीगड किल्ल्याला भेट देत असतात. गडाच्या मुख्य दरवाजाच्या अलीकडे आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा इथे उजव्या बाजूला एक छोट्याशा गुहेमध्ये पाण्याचं एक टाकं आहे. आपल्याला पाहून आश्चर्य वाटेल की गडावरती एवढ्या उंचावरती हे टाकं आहे आणि त्याच्यामधलं पाणी हे अगदी स्वच्छ आणि अगदी तळ दिसावा इतकं स्वच्छ आहे. साधारण 1.5 तासांचा हा जंगलातला आणि पायऱ्यांचा ट्रेक करून आता आम्ही गडाच्या या पहिल्या दरवाजाजवळ आलोय. नेहमी पहिला मान हा श्री गणेशाचा असतो. त्यावरूनच ह्या दरवाजाला गणेश दरवाजा असं नाव दिलेलं आहे. चला आता आपण कोरीगडाच्या आत जाऊयात आणि गडावरती कोणकोणत्या वास्तू आणि काय काय पाहायला मिळतंय ते पाहूयात. चलो. मुख्य गणेश दरवाजातून आत आले की गडावरचे हे भले मोठे पठार लागते आणि ह्या तटबंदीवरून खालचा परिसर आणि आपण चढून आलो ती वाट नजरेस पडते. तसं पाहायला गेलं तर गडाची रचना फार अवघड नाही. संपूर्ण गडावर एकच मोठे पठार आहे आणि गडावर प्रवेश करण्यासाठी एकच मुख्य दरवाजा आहे. कोरीगडावरचे हे पठार साधारण 25 ते 30 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. किल्ल्यावर पाहण्यासारख्या मोजक्याच वास्तू आहेत. त्यात 2 मंदिरे आहेत, 2 पाण्याचे तलाव आहेत. त्याचबरोबर किल्ल्यावर 6 तोफा पाहायला मिळतात.
पहिल्यांदा आम्ही गडावरच्या ह्या महादेवाच्या मंदिरात दर्शनाला गेलो. तलावाच्या समोर असलेले दगडी बांधकामात हे शिवमंदिर खूपच सुंदर दिसत होते. मंदिराच्या समोर हे 2 नंदी आहेत. ह्याच मंदिराच्या आवारात ह्या 4 तोफा सुद्धा ठेवलेल्या आहेत. इथे आपल्याला ह्या जड तोफांच्या वाहतुकीसाठी बनवलेल्या ह्या छोट्या गाड्या पाहता येतात. आणि ह्या एका तोफेसमोर तर तोफगोळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ह्या गडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे 4ही बाजूने ह्या गडाची तटबंदी आजही आपल्याला मजबूत अवस्थेत पाहायला मिळते. त्याचबरोबर 4ही बाजूने आपण ह्या गडाच्या तटबंदीवरून फेरी सुद्धा मारू शकतो. कोरीगडाच्या तटबंदीवरनं चालत चालत आम्ही आता या झेंडा बुरुजला येऊन पोहोचलेलो आहे. ह्या बुरुजावरनं 4ही बाजूचा एकदम मस्त परिसर बघायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. ह्या किल्ल्यावरती 2 तलाव आहेत आणि त्या तलावांचं पाणी खूपच स्वच्छ आहे. ह्या तलावांमुळे ह्या किल्ल्याचं सौंदर्य आणखीन खुलून दिसतंय. गडावर दक्षिणेला जाणाऱ्या ह्या पायवाटेने पुढे गेले की आपल्याला गड देवता म्हणजे कोराई मातेचे मंदिर दिसते. कोराई मातेची ही मूर्ती फारच प्रसन्न आहे. इथे आपल्याला गडाच्या तटबंदीच्या बाजूला एका ठिकाणी एक दरवाजा पाहायला मिळतो. मंदिराच्या दक्षिण बाजूला ह्या तटबंदीच्या खाली एक चोर दरवाजा आहे. कोरीगड हा मुख्यतः ह्या आजूबाजूच्या परिसराची टेहळणी करण्यासाठी म्हणून वापरात यायचा. कोरीगड किल्ल्याची बांधणी नेमकी कधी झाली याबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नाही, पण साधारण 15व्या शतकाच्या आधीचा हा किल्ला असावा असे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी कोरीगड आदिलशाहीच्या ताब्यात होता. तेव्हा गडाची देशमुखी ढमाले देशमुख यांच्याकडे होती. इसवी सन 1647 साली कोरीगड स्वराज्यात सामील करून घेण्यात आला. मोगलांबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात 23 किल्ले महाराजांना मोगलांना द्यावे लागले हे सर्वांना माहितीच आहे. पण कोरीगड मात्र त्यावेळी स्वराज्यातच राहिला होता. शेवटी 1818 मध्ये इंग्रजांबरोबर झालेल्या युद्धात कोरीगड इंग्रजांकडे गेला. आता कोरीगडला यायचं कसं ते पाहूयात. पेठ शहापूर हे कोरीगडच्या पायथ्याचं गाव आणि हे आहे पुण्यापासून साधारण 70 किलोमीटर तर मुंबईपासून 100 किलोमीटरवर. पुण्यातून इथे येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे चांदणी चौक पौड मार्गे आपण कोरीगडच्या या पेठ शहापूर गावापर्यंत येऊ शकतो, किंवा जर तुम्ही पिंपरी चिंचवड भागातून येणार असाल तर आपल्याला एक्सप्रेस वेने लोणावळा मार्गे यावे लागते. आणि तुम्ही जर मुंबई मार्गे येणार असाल तर लोणावळा मार्गे ह्या पेठ शहापूर गावापर्यंत यावे लागते. सर्व काही शांतपणे फिरून सर्व ठिकाणे पाहून साधारण 5 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याला परत आलो. कोरीगडची ही ट्रिप एका दिवसात सहज होऊ शकते.
आजचा हा आपला कोरीगडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. आपल्या ह्या चेतन महिंद्रकर यूट्यूब चॅनलवर आपण गड किल्ल्यांचे आणि पर्यटनाचे असेच नवनवीन व्हिडिओज माहितीपूर्ण पद्धतीने सादर करत असतो. त्यामुळे आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.